नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमनी. आज इयत्ता 9वी इतिहास या विषयाबद्दल आपल्याला चर्चा करायचा आहे. तर प्रकरण 8 आहे उद्योग आणि व्यापार. या पाठातील काही मुद्द्यांविषयी आपण सविस्तरपणे चर्चा करूया. पहिला आहे भारतातील काही उद्योग, त्यानंतर वस्त्रोद्योग आहे, रेशीम उद्योग आहे, ताग उद्योग आहे, हस्तशिल्प आहे, वाहन उद्योग आहे, सिमेंट उद्योग आहे, चर्मोद्योग आणि मीठ उद्योग. ह्या उद्योगाबद्दल आपण काय करणार आहोत, माहिती घेणार आहोत. तर या पाठात आपण स्वातंत्र्योत्तर कालखंडातील उद्योग आणि व्यापार याविषयी माहिती घेणार असून भारत स्वतंत्र झाल्यानंतर औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी 1948 मध्ये भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे या हेतूने करण्यात आलेली आहे. तसेच 1954 मध्ये औद्योगिक क्षेत्राचा विकास अधिक होण्यासाठी भारतीय औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. म्हणजे भारतातील काही उद्योगांमध्ये पहिला महत्त्वपूर्ण उद्योग आहे वस्त्रोद्योग. काही उद्योगांमध्ये पहिला महत्त्वपूर्ण उद्योग आहे वस्त्रोद्योग. देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनात वस्त्रोद्योगाचा वाटा सुमारे 14% आहे. वस्त्रोद्योगात यंत्रमाग उद्योग म्हणा, हातमाग उद्योग म्हणा यांचा समावेश होतो. हातमाग उद्योग श्रमप्रधान आहे. टेक्सटाईल कमिटी ऍक्ट 1963 नुसार वस्त्रोद्योग समितीची स्थापना करण्यात आली आहे. म्हणजे देशांतर्गत बाजारपेठ आणि निर्यातीसाठी तयार केल्या जाणाऱ्या वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करण्याचं काम या समितीचं आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा उद्योग आहे रेशीम उद्योग. पहिल्यांदा आपण वस्त्रोद्योग पाहिलं, आता महत्त्वाचा उद्योग आहे रेशीम उद्योग. वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत या उद्योगाचं काम चालते. म्हणजे रेशीम किड्याच्या जाती आणि तुतीच्या झाडांवरील संशोधन बंगळूर येथील सेरीबायोटिक रिसर्च लॅबोरेटरीमध्ये केले जाते. म्हणजे हा उद्योग प्रामुख्याने कर्नाटक म्हणा, आंध्र प्रदेश म्हणा, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर या राज्यात आहे. तसेच या उद्योगाचा प्रसार आदिवासी बहुल राज्यात सुद्धा केला जात आहे. अशा प्रकारे रेशीम उद्योग आपण पाहिलो. आणि नंतरचा उद्योग आहे ताग उद्योग. ताग उत्पादनात भारत हा प्रमुख देश आहे. भारतातून मोठ्या प्रमाणावर ताग उत्पादनाची निर्यात होते. निर्यात म्हणजे ज्या वस्तूचा आपण दुसऱ्या देशात विक्रीसाठी पाठवलं जातो त्याला आपण निर्यात म्हणतो. आणि ज्या वस्तूची आपल्याकडे कमतरता आहे दुसऱ्या देशाकडून आपण त्याची आयात करत असतो. मग तागापासून आपण तागाचे उत्पादन जास्त होऊन तागाचं निर्यात आपण होत होतं. तर तागापासून आपण काय बनवतो, कापड बनवतो, गोणपाट बनवतो, दोरखंड इत्यादी वस्तू आपल्याला मिळतात. मग त्यानंतरचं आहे हस्तशिल्प. हे श्रमप्रधान क्षेत्र आहे. म्हणजे अधिक रोजगार क्षमता म्हणा, कमी गुंतवणूक म्हणा, अधिक नफा म्हणा, निर्यातीला प्राधान्य आणि अधिक परकीय चलन यामुळे हस्तशिल्प क्षेत्रात शिल्पकारांना रोजगार मिळालेला आहे. म्हणजे ग्रामीण व शहरी क्षेत्रातील कारागिरांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी दिल्ली हाट यासाठी मार्केट यंत्रणा अनेक शहरात सुरू केलेले आहे. त्यातील मुंबई हे काय आहे, महत्त्वपूर्ण शहर आहे. त्यानंतरच आहे वाहन उद्योग. वाहन उत्पादनात भारत प्रमुख देश आहे. भारतातून 40 देशांना वाहने निर्यात केली जातात. म्हणजे भारतातील वाहन उद्योगाला सनराइज क्षेत्र असेही म्हटलं जाते. भारतातील ट्रॅक्टर उद्योग जगात सर्वात मोठा असून जगाच्या 1/3 ट्रॅक्टर उत्पादन भारतात होते. म्हणजे भारताचे ट्रॅक्टर तुर्कस्तान, मलेशिया आणि आफ्रिका खंडातील देशांना निर्यात केले जातात. त्यानंतरच आहे सिमेंट उद्योग. गृहनिर्माण आणि पायाभूत संरचनेच्या विकासात सिमेंट उद्योगाची भूमिका महत्त्वाची आहे. तंत्रज्ञानाबाबत सर्वाधिक प्रगत उद्योगापैकी हा एक उद्योग आहे. सध्या भारत हा जगात सिमेंट निर्मितीत महत्त्वाचा देश आहे. चर्मोद्योग भारतातील मोठा उद्योग असून हा निर्यातीभिमुख उद्योग आहे. मीठ उद्योग भारत हा सध्या मीठ उद्योगातील प्रमुख देश असून भारतात मिठाचे वार्षिक उत्पादन 200 लाख टन होते. आयोडनयुक्त मिठाचे उत्पादन 60 लाख टन इतके होते. त्यानंतरचा आहे सायकल उद्योग. पुढचा आहे सायकल उद्योग. त्यानंतरचा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे सायकल उद्योग. सायकल उत्पादनात भारत जगात अग्रेसर आहे. पंजाब आणि तामिळनाडू या राज्यात सायकलीचे उत्पादन होते. म्हणजे लुधियाना हे शहर देशातील प्रमुख सायकल उत्पादन केंद्र असून भारत, नायजेरिया, अमेरिका म्हणजे मेक्सिको, केनिया, युगांडा, ब्राझील या देशांनी सायकल निर्यात करतो. म्हणजे या देशात सायकलचं उत्पादन जास्त होतो आणि तो इतर देशात सायकलचा निर्यात करतो. त्यानंतरचा आहे खादी व ग्रामोद्योग.
खादी व ग्रामोद्योग, ग्रामीण भागातील औद्योगिकीकरणास चालना देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग आयोगाची स्थापना करण्यात आलेली असून ग्रामीण क्षेत्रातील पारंपरिक उद्योग म्हणा, हस्तोद्योग म्हणा, कुटीर उद्योग म्हणा, तसेच स्थानिक स्तरावर उपलब्ध असलेली साधन संपत्ती व मनुष्यबळ उपयोगात येणाऱ्या लघुउद्योगाचा विकास करावा व रोजगार निर्मितीच्या माध्यमातून गावांना स्वावलंबी बनवावे, ही आयोगाच्या स्थापनेमागील काय होतं, प्रमुख उद्दिष्टे होती. त्यानंतरचा आहे शेती उद्योग. भारतात पारंपरिक पद्धतीने आणि आधुनिक पद्धतीने शेती केली जाते. शेतीची अनेक कामे बैलाच्या मदतीने केली जातात. म्हणजे तसेच यंत्राचा वापर नांगरणी, पेरणीपासून कापणी म्हणा, मळणी इत्यादी कामात होत आहे. भारताचा ग्रामीण भागातील प्रमुख व्यवसाय शेती आणि शेतीवर आधारित इतर कामे हा असून खेड्यापाड्यात शेती व पशुपालन व्यवसाय चालतो. शेतीची कामे व शेती उत्पादन यावर 70% समाज अवलंबून असून शेती उद्योगात पुरुषाच्या बरोबरीने महिलांचाही वाटा मोठा आहे. भारतात शेती व्यवसाय विविध हंगामात चालतो. अनेक प्रकारची पिके शेतात घेतली जातात. ज्वारी, गहू, तांदूळ, डाळी, तेलबिया यांचे प्रामुख्याने उत्पादन घेतले जाते. म्हणजे त्याबरोबर कापूस, ऊस यांच्यावर प्रक्रिया करून कापड, साखर हेही उद्योग चालतात. फळे आणि भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन शेतीतूनच होत आहे. अलीकडे यावर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग चालत आहेत. म्हणजे शेतीमधून मानवाच्या मूलभूत गरजा भागवल्या जातात. शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून ग्रामीण क्षेत्रात बँका आणि सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. पंचायत समितीमार्फत शेतीविषयक सुधारणासाठी प्रशिक्षण भेट योजना म्हणा, शेती सहली आणि शेतकरी मेळावे आयोजित केले जातात. शेती अवजारे, बी बियाणे, खते यांचा पुरवठाही केला जातो. कृषी विद्यापीठाच्या विस्तार सेवा विभागाकडून शेतकऱ्यांना माती परीक्षण, फळबाग, रोपवाटिका, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन, बंदिस्त शेळी पालन, गाई व म्हशीचे संगोपन म्हणा, दुग्ध व्यवसाय यांचेही प्रशिक्षण दिले जाते. जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन संस्थेकडून मार्गदर्शन होते. उत्पादित माल साठवणुकीसाठी गोदाम म्हणा, वेअरहाऊस बांधणीसाठी अर्थसहाय्य दिले जाते. भारतात अन्नधान्य उत्पादनात आणि पीक पद्धतीत स्वयंपूर्ण भारत होत असून ठिबक सिंचन म्हणा, सेंद्रिय शेती ह्यासारख्या आधुनिक पद्धतीने शेती करण्यात येत आहे. आता आहे भारत सरकारचे धोरण. हा पुढचा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. भारत सरकारचे धोरण. चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या धोरण काळात कागद उद्योग म्हणा, औषध उद्योग म्हणा, मोटर ट्रॅक्टर उद्योग म्हणा, कातड्याच्या वस्तू म्हणा, वस्त्रोद्योग म्हणा, खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योग, तेल, रंग, साखर इत्यादी उद्योगांवर लक्ष केंद्रित करण्यात आलेला असून 1970च्या औद्योगिक परवाना धोरणानुसार 5 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करणारे सर्व कारखाने अवजड उद्योग क्षेत्रात आणण्याचे ठरवले. म्हणजे सरकारी क्षेत्रासाठी राखून न ठेवलेल्या अवजड उद्योगात गुंतवणूक करण्याची मोकळीक मोठ्या उद्योग संस्था व परकीय कंपन्यांना देण्याचे ठरले. या धोरणानुसार 1972 सरकारी नोंदणी कार्यालयात 3,18,000 लघुउद्योग नोंदवले गेले आहेत. त्यानंतरच आहे खनिज संपत्ती. देशाच्या औद्योगिक विकासात लोह व दगडी कोळसा या 2 खनिजांच्या उपलब्धतेचा मोठा वाटा असतो. आपल्या देशात लोह, मॅंगनीज, कोळसा, खनिज तेल यांचे पुरेसे मोठे साठे सापडलेले आहेत. म्हणजे त्यानंतरच आहे वनसंपत्ती. वनसंपत्तीवर आधारित उद्योगासाठी सरकारने काही राखीव जंगले ठेवली आहेत. जंगल जपण्याचे काम राज्य शासन, केंद्र शासन व स्थानिक लोक करतात. बांधकाम, कागद, वृत्तपत्र कागद, रेशीम, काडेपेटी, औषधी वनस्पती, मध, लाख, रंगकामासाठी लागणारा कच्चा माल यावर आधारित उद्योगासाठी जंगले आवश्यक आहेत. त्यानंतरच आहे मत्स्योद्योग. नद्या, कालवे, तळी, सरोवर या गोड्या पाण्यात मिळणारे मासे व सागरी पाण्यात मिळणारे मासे यांच्यातून काय होतं, मत्स्योत्पादन होत असते. या व्यवसायाच्या संवर्धनासाठी बंदर उभारणी म्हणा, जुन्या बंदराचा विकास म्हणा, मत्स्य बीज उगवणी केंद्रे म्हणा, मनुष्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे तयार करण्यात आलेली आहेत. त्यानंतरच आहे पर्यटन उद्योग. बघा, भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यांमध्ये विविध धर्मीयांची प्रार्थनास्थळे आहेत, तीर्थस्थळे आहेत किंवा नद्यांचा संगम, किल्ले, लेणी ह्या साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे यामुळे देशापरदेशातील लोक भारतात पर्यटनासाठी वर्षभर येत असतात.
पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या त्यांच्या प्रवासांच्या सोयी सुविधा केल्या जातात. या ठिकाणी विविध वस्तू विक्री आणि हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत असतो. पर्यटकांना त्या भागाची माहिती देण्यासाठी काही ठिकाणी मार्गदर्शक असतात, त्यालाच आपण गाईड म्हणत असतो. काही दुर्गम ठिकाणी वाहने पोहोचू शकत नाहीत, त्या ठिकाणी तेथील स्थानिक लोक मोबदला घेऊन पर्यटकांना मदत करतात. यातूनही त्यांना काय होतो, रोजगार उपलब्ध वगैरे होत असतो. फॉर एक्झाम्पल केदारनाथमध्ये सुद्धा तिथं दुर्गम भागात असल्यानं तेथील स्थानिक लोकांना रोजगार म्हणून काय आहे, तेथील प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी त्यांनी घोड्यावर घेऊन जात असतात किंवा मागे ते बसून घेत असतात. ते आपण तुम्ही पाहू शकता. दुसरं म्हणजे फिल्ममध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता की कसं व्यक्तीला वगैरे बसून त्यांनी नेत असतात, घोड्यावरून नेत असतात, टांगा गाड्यावरून नेत असतात. हे एक्झाम्पल आपण देऊ शकतो. नंतरच आहे व्यापार आयात निर्यात. व्यापार आयात निर्यात 1951 मध्ये नियोजनाची सुरुवात झाल्यानंतर औद्योगिक वस्तू व त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात मोठ्या प्रमाणावर वाढली. म्हणजे भारताच्या आयातीत यंत्रसामग्री, लोखंड, खनिज तेल, खते, औषधे इत्यादी वस्तूंचा समावेश होतो. म्हणजे भारताने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर परकीय चलन मिळवण्याच्या उद्देशाने निर्यातीला चालना दिली. भारताच्या निर्यातीत चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ म्हणा, सुती, कापड, चामडे, पादत्राणे, मोती, मौल्यवान हिरे इत्यादी वस्तूंचा काय असतो, समावेश होतो. शेवटचा आणि महत्त्वपूर्ण मुद्दा आहे अंतर्गत व्यापार. अंतर्गत व्यापार बघा, देशातील उद्योगधंद्याच्या विकासामुळे राहणीमान व जीवनमानाचा दर्जा उंचावतो, रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात, एकूणच देशाच्या प्रगतीला हातभार लागतो. पुढील पाठात आपण बघा, अंतर्गत व्यापारामध्ये भारताचा अंतर्गत व्यापार लोहमार्ग, जलमार्ग, रस्ते, हवाई वाहतूक इत्यादी मार्गाने तो चालत असतो. म्हणजे मुंबई म्हणा, कोलकाता, कोचीन, चेन्नई ही बंदरे इथे महत्त्वाची आहेत. अंतर्गत व्यापारात कोळसा, कापूस, सुती कापड, तांदूळ, गहू, कच्चा ताग, लोखंड, पोलाद, तेल, बिया, मीठ, साखर इत्यादी वस्तूंचा यामध्ये समावेश होत असून देशातील उद्योगधंद्याच्या विकासामुळे राहणीमान व जीवनमानाचा दर्जा उंचावतो, रोजगाराच्या अनेक संधी आपल्याला उपलब्ध होत असतात, एकूणच देशाच्या प्रगतीला हातभार लागतो. अशा प्रकारे पुढील पाठात आपण भारतीय लोकांचे बदलते जीवन याविषयी माहिती घेणार आहोत. येथे आपला प्रकरण संपतो. प्रकरणामधील अनेक उद्योगांबद्दल आपण माहिती पाहिलेला आहोत. त्यामध्ये साखर उद्योग झाला, खादी व ग्रामोद्योग झाला, शेती उद्योग, भारत सरकारचे धोरण, त्यामध्ये खनिज संपत्ती झालं, वनसंपत्ती झाला, मत्स्योत्पादन झालं, पर्यटन उद्योगाबद्दल पाहिलो, आयात निर्यात व्यापाराचा पाहिलो आणि अंतर्गत व्यापाराबद्दल सुद्धा आपण माहिती पाहिलेला आहोत. तर इथे आपला प्रकरण संपतो. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. धन्यवाद.